नमस्कार मंडळी, मी ज्योती कुलकर्णी, स्कूल सायकोलॉजिस्ट अँड काउन्सिलर. आज आपण बघूया की हायपर ॲक्टिव्हिझम म्हणजे काय. की प्रत्येक वेळी शाळेतून मी जेव्हा स्कूल काउन्सिलर म्हणून काम करत होते तेव्हा टीचर्सच्या तक्रारी यायच्या की हा मुलगा मध्येच शिकवत असताना सगळ्यांना मध्येच उठतो आणि ब्लॅकबोर्डवर फळ्यावर लिहायला सुरुवात करतो, म्हणजे कोणाची परमिशन न घेता. त्यानंतर जेव्हा टीचर क्लासमध्ये काही सांगत असेल तेव्हा तो बाकीच्याच खोड्या करण्यात व्यस्त असतो. कोणाचं पेन्सिल काढ, कोणाचं खोडरबर काढ, किंवा असे काही ज्यामध्ये तो शाळेला पूर्ण क्लासला डिस्टर्ब करेल किंवा डिस्ट्रॅक्ट करेल असं त्याचं वर्तन असतं, असं त्याचं बिहेवियर असतं. तर ह्या बिहेवियरसाठी मग टीचर्स पण खूप वैतागतात आणि मग त्या आमच्याकडे पाठवतात की हा हायपर ॲक्टिव्ह मुलगा आहे, हा ऐकत नाही, तर त्याचं तुम्ही काय काउन्सिलिंग करा. तर पहिली गोष्ट मी अशी सांगू इच्छिते की प्रत्येक मुलगा काही हायपर ॲक्टिव्ह नसतो. तर आपला जे ह्युमन बिहेवियर असतं किंवा आपला जो बॉडी फिजिक असतं ते प्रत्येक प्रकारच्या मल्टिपल इंटेलिजन्सवर अवलंबून असतं. तर मल्टिपल इंटेलिजन्स